आपल्या मुलामुलींसाठी आपण अनुरूप स्थळे शोधताय? आता आपला शोध येथे येऊन संपतो. आता आपली चिंता संपलेली आहे. आपल्या मुलामुलींसाठी अनुरूप जोडीदार शोधण्याचा निवडण्याचं एकमेव केंद्र शादीबंधन वधूवर सूचक केंद्र. या संस्थेमध्ये सर्व समाजातील 70,000 पेक्षा जास्त स्थळे नोंदणी असलेले असे शादीबंधन वधूवर सूचक केंद्र. संपूर्ण महाराष्ट्रात आणि कर्नाटकात प्रसिद्ध असलेले एकमेव वधूवर सूचक केंद्र म्हणजे शादीबंधन वधूवर सूचक केंद्र, ज्यांच्याकडे आहे सर्व समाजातील सर्व जाती आणि पोटजातीतील 70,000 पेक्षा जास्त स्थळांची नोंदणी. आपल्या इच्छेप्रमाणे वर्गवारी करून अनुरूप स्थळे निवडण्याची सुविधा. एक वेळा जोडले जा आणि आपलं जीवन सफल करून घ्या. हजारोंनी याचा लाभ घेतला आहे. आपणही आपल्या मुलामुलींसाठी, विधूर, विधवा, वयस्करांसाठी योग्य स्थळांची निवड करा. एक सुवर्ण संधी घेऊन येत शादीबंधन. आजच संपर्क करा. शादीबंधन वधूवर सूचक केंद्र, लोकसंदेश न्यूज ऑफिस समोर, महाराष्ट्र स्क्रॅप जवळ, 100 फुटी रोड, सांगली. पिनकोड 416416. कस्टमर केअर नंबर 9922864545. आमच्या वेबसाईटवर स्थळे पहा. आमची वेबसाईट आहे www.shadibandhan.in. नमस्कार, लोकसंदेश न्यूज चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. पाहूयात आजची विशेष बातमी. जय श्रीरामच्या घोषात वाई दुमदुमली. भव्य शोभायात्रेत रामभक्तांची उत्स्फूर्त उपस्थिती, हिंदू संस्कृतीचा जागर, हजारो भाविकांचा सहभाग. शहरात भक्तिमय वातावरण. वाई शहरात समस्त हिंदुत्वादी संघटनांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या भव्य शोभायात्रेमुळे संपूर्ण शहर भगवेमय झाले. जय श्रीरामच्या गजरात आणि भगव्या पताकांच्या साक्षीने निघालेल्या या यात्रेत हजारो रामभक्तांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत वातावरण भक्तिरसाने भारावून टाकले. या शोभायात्रेचा शुभारंभ वाई पोलीस ठाणे परिसरातून पारंपरिक पद्धतीने श्रीफळ फोडून करण्यात आला. यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवर, पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. रामलल्लाच्या घोषणांनी परिसर दुमदुमून गेला होता. पोलीस ठाण्यापासून सुरू झालेली ही यात्रा सिद्धनाथवाडी मागे पुढे सरकत गणपती घाट, गंगापुरी आदी प्रमुख भागातून मार्गक्रमण करत संपूर्ण शहरात फिरली. मार्गावरील अनेक ठिकाणी नागरिकांनी फुलांची उधळण करून यात्रेचे उत्साहात स्वागत केले. शोभायात्रेदरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये तसेच वाहतूक सुरळीत राहावी यासाठी पोलीस प्रशासनाने कडक बंदोबस्त ठेवला होता. त्यांच्या या योग्य नियोजनामुळे संपूर्ण कार्यक्रम शांततेत व शिस्तबद्ध पद्धतीने पार पडला. या निमित्ताने वाईचा ऐतिहासिक वारसा आणि धार्मिक परंपरा अधोरेखित झाली. समाजात एकात्मता आणि हिंदू संस्कृतीचा संदेश देण्याचा उद्देश या शोभायात्रेतून यशस्वीपणे साध्य झाल्याचे आयोजकांनी सांगितले. तालुक्यातील विविध भागातून युवक, महिला आणि नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या सोहळ्याला भव्य स्वरूप प्राप्त करून दिले. सातारा प्रतिनिधी प्रवीण नवघरे. अशाच विशेष घडामोडींसाठी आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, फेसबुक पेजला लाईक करा आणि इन्स्टाला फॉलो करा.